वेलकम टू माय मिनी ब्लॉग. गुड मॉर्निंग. आज माझे सकाळ म्हणजे आजकाल 2-3 दिवस झाले मी जरा लवकर उठायला लागली. 8 वाजता उठली आहे मी. आणि बघा इथं आमचा नाश्ता आज स्पेशल. मी आज इडली आणि डोसा बनवायची इच्छा होती, बट मम्मीने फक्त डोस्याचं पीठ आणलेलं, सॉरी इडलीचं पीठ आणलेलं. मग आता इडलीचा नाश्ता चालला आहे. आणि मम्मी तिथं बसली फोनवर, म्हणून तिचा आवाज खूप आहे. ठीक आहे. तर आज जरा आम्ही मूवीला वगैरे जाणार आहे. तर मी तुम्हाला दाखवून कुठली मूवी आहे, काय आहे आणि मूवीची स्टोरी काय आहे मेन. तर कारण आता जाऊ दे सांगून टाकतो. तर आम्ही सय्यारा मूवी जी आता सध्या ट्रेंडवर चालली आहे, ती मूवी मी बघायला चालली आहे. मी आणि माझी मावशी, मी माझी मम्मी आणि माझी मावशी अशा आम्ही 3 जणी जाणार आहे सय्यारा मूवीला. तर खूप म्हणजे ना रीलमध्ये मी जे बघते आहे त्यावर खूप कन्फ्यूज झाली आहे की नक्की स्टोरी काय आहे. म्हणजे स्टोरी रडकी आहे, स्टोरी की म्हणजे स्टोरी की नाही का, म्हणजे थोडं कन्फ्यूज आहे मी स्टोरीबद्दल. बिकॉज म्हणजे काही जण रडतात आहे, काही जण हॅप्पी होतात आहे, काही जण एकमेकाला प्रपोज टाकतात आहे, काही जण मरतात ते चक्करीत पडतात. म्हणजे माय गॉड एवढं. हां बट मी पण एक टाईम होता म्हणजे ती मूवी तशी होती आणि मी त्या मूवीची खूप मोठी फॅन आहे, म्हणून मी खूप रडलेले थिएटरला जेव्हा गेलते मी तेव्हा. बट मला काय वाटतं ती मूवी, बिकॉज ते लोक म्हणजे जी माझी फेवरेट मूवी आहे ही सनम तेरी कसम, तर ती रडण्यासारखी आहे. बट सय्याराला म्हणजे ज्याची मी एंड बघितली मूवीची, ते लोक लग्न करतात आहे, मग का रडायचं? हॅपी एंडिंग झाली आहे. तसं ह्याची हॅपी एंडिंग नव्हती, म्हणजे हॅपीच होती बट एवढी नव्हती की त्याला भेटली नाही ना. पण ज्याच्यासाठी त्याने एवढं स्ट्रगल केलं ती भेटली नाही त्याला. सो रडण्यासारखी आहे. आणि ती मेरती, अरे कहना क्या चाहते हो, मरती. सो रडण्यासारखं आहे ते. सो जाऊ दे, चला मी मूवीला जाऊन तुम्हाला बाकीचं सगळं सांगा, ती मूवीचं काय आहे काय नाही ते पण सांगेन. आणि आजचा डे माझा कसा आहे तुम्ही सांगा, लाईक शेअर कमेंट करा. जरा ड्राय म्हणजे माझी स्किन अशी थोडीशी डल दिसते आहे, म्हणून मी थोडासा एक फेस मास्क बनवते. आणि मी जास्त थोडंसं एक्स्ट्राच घेते, बिकॉज मला माहिती आहे मी लावणार लगेच माझी मम्मी पण येणार लावायला म्हणून. तर हे बेसन मी आधीच घेतलं आहे 2 चमचे, बट स्टील मी अजून 1 चमचा टाकणार बिकॉज माझी मम्मी पण लावणार. ठीक आहे, हे झाले 3 चमचे. आणि थोडंसं मी पाणी न टाकता दही कड टाकणार आहे 2 चमचा. आय थिंक 2 चमचे थोडंसं जास्त टाकलं पाहिजे, लागलं तर आपण परत टाकू. कॉफी मी हाफच टाकणार आहे. पड भाई, अशी मी अर्धा चमचा फक्त कॉफी. ग्लोइंग स्किनसाठी. हॅलो गाईज, अशी मी रेडी आहे. जास्त मला कोलगेट झपकता येणार नाही आहे, बट मला सगळं इथे करायचं. तर गाईज इथून बघता येते मला खूप जळतं आहे. आणि गाईज प्लॅन फेल झालं. मी जास्त घेतलं माझ्या मम्मीसाठी आणि तिने लावलं नाही, तर ते खूप पडलं आहे. मी माझ्या एकट्यासाठी खरं तर 1 चमचा घेतला पाहिजे, 3 चमचे घेतले होते. चेहरा धुतल्यावर तर माझ्या चेहऱ्यात मला ग्लो दिसत असणार, नक्कीच सांगा. जर माझी मॅम कशी 1:30 झाले. सो आता आपण दुपारचं ठीक आहे. आणि त्यानंतर आता आपली 3:30ची मूवी आहे.
आता आम्ही मूवीला आलो आहे, हे तिकीट काढलं आहे असं त्या कमी कशी कशी आणि मी तुम्हाला स्टोरी नक्कीच सांगेन की काय स्टोरी त्याची सह्याद्रीची. आणि रडायचं अजिबात नाही आहे स्टोरी, तर का रडतात काय माहिती. रडून स्टोरी सांगाल की तुम्हाला रडून गाईज हे डेमो आहे बिकॉज मी सनम तेरी कसमला लय रडले होते. घरी आले, जस्ट घरी आले, खूप पाऊस होता, मग माझे सगळे केस वगैरे भिजलेत. तर फायनली आलो आम्ही. तर मूवी असा म्हणजे असा ओके ओके असं एवढा रडण्यासारखं तर अजिबातच नाही आहे. फर्स्ट थिंग सॉरी हां, रडण्यासारखं तर अजिबातच नाही आहे. मी म्हणजे असं ओके ओके एवढं नाही आहे काय. तर बघा थिएटरमध्ये पण आम्ही पिक्चर बघतो आणि पिक्चरच्या मधनं लोक अशी बोलत होती की काहीच नाही आहे म्हणजे रडण्यासारखं, ती मरत पण नाही, काहीच नाही. ऐकलंच तुम्ही मम्मीचं असं वरडे, तेच काहीच नाही आहे की असं नाही का इमोशनल असं नाही आहे काय की हा बाबा अटॅच झालो आम्ही, इमोशनल झालो, भाई ती असं झालं तिला, भाई तसं नाही आहे काय. फक्त ती त्याला सोडून जाते वगैरे वगैरे अशी स्टोरी आहे. म्हणजे सोडून जाते म्हणजे, आणि ती थोडीशी अशी विसरबोळी झालेली असते, तिला आजार झालेला असतो तसा की ती विसरत जाते सगळं. बट एवढं नाही जेवढं तिने ड्रामा दाखवला ना, म्हणजे जसं का तिला असा मोठा आजार झाला आहे, कॅन्सर झाला आहे, पर एवढं तिने पण नौटंकी केली. आणि तिची ॲक्टिंग, मेन हिरोईन ॲक्टिंग नीट केलेलं आहे. वन टाईम बघण्यासारखा मूवी आहे, जास्त काय एवढं हे नाही आहे, एक्सपेन्सिव्ह असं काही नाही आहे त्याच्यात. आणि ओके ओके म्हणजे जे लोकांनी रडून वगैरे जो गोंधळ घातला आहे रील्सवर, त्याच्यानी लोक खरं तर बघायला जातात. असं नाही की पिक्चरमध्ये काय हे बघावं, लोकांना का रडतात ते हे बघायला चालले. पिक्चरमध्ये काय ह्यांना इंटरेस्ट नाही आहे, रडतात का ह्याला त्या म्हणजे त्यासाठी खरं पिक्चर बघतात ते लोक. तर आता आम्ही आलो आहे 6:30 वाजताच आम्ही पिक्चरच्या इथनं बाहेर आलो आहे, थिएटरमधनं बाहेर आलो आहे. बट मम्मीला हॉस्पिटलला वगैरे नेलं तिथून, आणि मग गोळ्या वगैरे घेण्यात जरा टाईमपास झाला आमचा. आणि मग आता आले, आता चहा वगैरे बनवते बिकॉज आम्ही भिजून आलो आहे म्हणून चहा बनवणार आहे. आणि मग त्यानंतर बघू स्वयंपाकात आता काय बनवते, पटकन म्हणजे जे बनन ते आता बनवन, आणि मग बघू किती वाजतात मला. मग त्यानंतर जेवण, आणि मग त्यानंतर एंड करून बघ. जर तुम्हाला खरंच मूवी बघायची असून कुठली मीन्स इमोशनल, म्हणजे सय्याराला बघून जसं रडतात ते तसं रडायचं असेल, मला 2 ऑप्शन देते. एक तर काकण जी मराठी मूवी आहे, आणि सेकंड ऑप्शन सनम तेरी कसम, खूप रडता. आणि सर तिसरं ऑप्शन पण देते, बट ते लव्ह स्टोरी नाही आहे. तुम्ही भिकारी बघा, तो पण मराठी मूवी, किंवा रक्षाबंधन बघा, तो हिंदी मूवी. तर 2 हिंदी सांगितले, 2 मराठी सांगितले, खूप रडतात. ठीक आहे, गुड नाईट.